सत्याग्रह सभा का बरं महात्मा गांधींनी स्थापन केली, सत्याग्रह सभेचा नेमका उद्देश काय होता, त्या गोष्टींवर आपल्याला चर्चा करायची असेल तर आधी आपण जालियनवाला बाग हे जे काही घटना घडलेली आहे आणि त्या घटनेच्या संबंधित जे महत्वाचं या ठिकाणी पार्श्वभूमी राहिलेली आहे त्याबद्दलची माहिती आपण इथे या ठिकाणी पाहून घेऊ आणि मग आपण सत्याग्रह सभा जो आहे त्या टॉपिकवर पण आपण इथं चर्चा करूया. आता लक्षात घ्या, आपल्याला माहिती अशी मिळते की 1914 ते 1918 1914 ते 1918 या काळामध्ये पहिलं जागतिक महायुद्ध जे आहे, वर्ल्ड वॉर जे आहे, हे या ठिकाणी सुरू झालेलं होतं. आणि मग या पहिल्या जागतिक महायुद्धाच्याच कालखंडामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर क्रांतिकारी चळवळी देखील या ठिकाणी उदयास आल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. तर भारतात क्रांतिकारी चळवळ जर आपण पाहिली तर या क्रांतिकारी चळवळीचा उगम वास्तविकता जर आपण पाहिला तर तो हा वासुदेव बळवंत फडक्यांच्या नंतर या ठिकाणी आहे. वासुदेव बळवंत फडक्यांना आद्य क्रांतिकारक आपण म्हणतो, तर लक्षात घ्या त्यानंतर त्यांच्या बलिदानाच्या नंतर मग भारतामध्ये क्रांतिकारी चळवळीचा उगम आहे. मात्र माझं असं म्हणणं आहे की क्रांतिकारी चळवळीला जे मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झालं किंवा भारतामध्ये आणि त्याचबरोबर भारताच्या बाहेर ज्या क्रांतिकारी चळवळ मोठ्या प्रमाणात त्यांचा फैलाव झाला, तर त्यामागचं कारण या ठिकाणी होतं की या काळामध्ये जागतिक महायुद्ध या ठिकाणी सुरू होतं आणि या जागतिक महायुद्धाच्याच काळामध्ये ब्रिटिशांना कोंडीत पकडायचं आणि एकूणच ब्रिटिशांच्या विरोधामध्ये असणाऱ्या राष्ट्र संघटनांचा पाठिंबा भारताच्या स्वातंत्र्याला या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचा, अशा प्रकारची क्रांतिकारकांची त्या काळातली भूमिका या ठिकाणी होती. आणि त्याच भूमिकेच्या माध्यमातून आपल्याला माहिती असेल की लोकमान्य टिळकांनी जेव्हा होमरूल चळवळीची स्थापना केली तेव्हा त्यांनी या ठिकाणी त्यांनी फ्रान्सचा जो राष्ट्राध्यक्ष होता तर त्या फ्रान्स क्लिमेन्सो, तर त्या क्लिमेन्सोला देखील या ठिकाणी पत्र लोकमान्य टिळकांनी पाठवलं होतं आणि आमच्या स्वराज्याच्या मागण्याला तुम्ही पाठिंबा या ठिकाणी द्या, अशी पण भूमिका या ठिकाणी होती. याचबरोबर जर्मनीमध्ये जे काही बर्लिन जी आहे राजधानी जर्मनीची, तर त्या बर्लिनच्या माध्यमातून परराष्ट्र जर्मनीच्या जे परराष्ट्र विभाग आहे तर त्या परराष्ट्र विभागाच्या मदतीनं भारतातील काही लोकांनी या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्याला किंवा भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काही संघटना या ठिकाणी स्थापन केल्या होत्या. बर्लिन कमिटी फॉर इंडिपेंडन्स लीग या नावाची जी संघटना या ठिकाणी होती. तर अशा प्रकारे भारतात आणि भारताच्या बाहेर मोठ्या क्रांतिकारी चळवळीला चेव इथे या ठिकाणी निर्माण झाला होता. आणि म्हणून मग ब्रिटिशांनी काय केलं, या कालखंडामध्ये एक महत्वाचा कायदा निर्माण केला होता. या कायद्याचं नाव होतं इंडिया डिफेन्स ऍक्ट. नाव नीट लक्षात घ्या. तर इंडिया डिफेन्स ऍक्ट या नावाचा एक कायदा इंग्रजांनी पहिल्या जागतिक महायुद्धाच्या दरम्यान भारतामध्ये केला होता. त्याचा मुख्य उद्देश हाच होता की भारतात सुरू असणाऱ्या क्रांतिकारी चळवळी जी आहे त्यांना दडपून टाकणं किंवा त्यांच्यावर या ठिकाणी नियंत्रण स्थापन करणं, अशा प्रकारची इंग्रजांची भूमिका होती. मात्र झालं काय, इंडिया डिफेन्स ऍक्ट हा 1914-15च्या दरम्यान बनवला असतानाही क्रांतिकारी चळवळीला ते रोखू शकला नव्हता हा कायदा. आणि म्हणून मग इंग्रजांना असं वाटलं की या कायद्याला आणखीन कठोर या ठिकाणी बनवता आलं पाहिजे. आणि म्हणून मग इंग्रजांनी काय केलं, त्या ठिकाणी न्यायमूर्ती ए.टी. रौलट जे आहे, न्यायमूर्ती ए.टी. रौलेट, तर त्या न्यायमूर्ती ए.टी. रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली. न्यायमूर्ती ए.टी. रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आणि या समितीच्या माध्यमातून या इंडिया डिफेन्स ऍक्टला सक्षमीकरण किंवा आणखीन बळकट करण्याचा प्रयत्न इथे या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता लक्षात घ्या, हे न्यायमूर्ती ए.टी. रौलट जे होते तर त्यांच्या माध्यमातून जी कमिटी स्थापन झाली त्याला सॅडिशन कमिशन असं पण या ठिकाणी म्हटलं जातं. कोणतं? सॅडिशन कमिशन या नावानं, सॅडिशन कमिशन किंवा सॅडिशन कमिटी असं पण याला म्हटलं जातं. हा पण एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर हे सॅडिशन कमिटी ही कोणाच्या अध्यक्षतेखाली, असा प्रश्न जर आला की पहिल्या जागतिक महायुद्धाच्या काळामध्ये सॅडिशन कमिटी, सॅडिशन म्हणजे राजद्रोहात्मक समिती किंवा इंग्रजांच्या विरोधामध्ये जे लोक या ठिकाणी बंड करतात त्यांना राष्ट्रद्रोहाच्या अंतर्गत अटक करायचं, म्हणजे राजद्रोहात्मक समिती किंवा सॅडिशन कमिटी कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली असा प्रश्न येऊ शकतो. तर ते कोणाच्या अध्यक्षतेखाली, तर ए.टी. रौलट यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. आणि लक्षात घ्या, या सॅडिशन कमिटीमध्ये काही भारतीय लोक देखील सदस्य म्हणून या ठिकाणी काम करत होते. तर ती नावं पण आपल्याला पाहायची आहेत.
तर मला हे सांगायचं तुम्हाला की या सॅडिशन कमिटीनं एक कायदा या ठिकाणी बनवला. या सॅडिशन कमिटीनं एक कायदा बनवला. त्याच कायद्याला आपण रौलेट कायदा किंवा रौलेट ऍक्ट या नावाने या ठिकाणी संबोधतो. आणि हा जो कायदा या ठिकाणी होता, हा कायदा कधी या ठिकाणी संमत झाला, तर 18 मार्चला संमत या ठिकाणी झालेला आहे. महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या, 18 मार्च 1919ला हा कायदा इथे या ठिकाणी संमत करण्यात आला, ज्याला आपण रौलट कायदा या नावानं इथे या ठिकाणी संबोधतो. आता लक्षात घ्या, हा जो कायदा होता रौलट कायदा, तर या कायद्यामध्ये काही महत्वाच्या बाबी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. ज्यामध्ये असं म्हटलं गेलं की कोणत्याही एका व्यक्तीला त्याच्यावर जर संशय या ठिकाणी आला, तर त्या संशयाच्या द्वारे त्याला या ठिकाणी अटक करण्याचा अधिकार ब्रिटिशांना इथे या ठिकाणी दिला गेला होता. या प्रकारची माहिती आपल्याला मिळते. म्हणजेच काय आपल्याला पाहायला भेटतं की 18 मार्च 1919ला जो रौलट कायदा निर्माण करण्यात आला, तर त्या रौलट कायद्याचं स्वरूप काय होतं की केवळ संशयावरनं कोणत्याही व्यक्तीला अटक करता येऊ शकत होती. दुसरं महत्वाचं म्हणजे की जर का एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही अटक या ठिकाणी केली, तर लक्षात घ्या, त्या व्यक्तीला कसल्याही प्रकारची या कायद्याच्या विरोधात याचिका दाखल करण्याचा अधिकार नव्हता. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची अपील करण्याची या ठिकाणी त्याला अधिकार नव्हता. आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा वकील देण्याची देखील या ठिकाणी त्याला अधिकार या ठिकाणी नव्हता. तर नीट समजून घ्या, हा जो रौलट कायदा होता, या कायद्या अंतर्गत कोणत्याही व्यक्तीला संशयाच्या कारणावरनं अटक केली जाऊ शकत होती. आणि त्या व्यक्तीला अटक केल्यानंतर त्याला या कायद्याच्या विरोधात याचिका दाखल करता येत नव्हती, म्हणजे त्याला दखील करता येत नव्हती, त्याला कसल्या प्रकारची अपील करता येत नव्हती. आणि त्याचबरोबर त्याला कसल्या प्रकारचा वकील देण्याचा पण अधिकार या ठिकाणी नव्हता. आणि म्हणून मग हा जो कायदा होता, हा भारतीयांवर अन्याय करणारा कायदा आहे, अशा प्रकारे भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये या कायद्याला संबोधलं गेलं. आणि म्हणून मग या कायद्याला काय म्हटलं गेलं, तर काळा कायदा या नावानं इथे या ठिकाणी संबोधलं जातं. ब्लॅक बिल असं या ठिकाणी संबोधलं जातं. तर हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, याच संदर्भामध्ये जसं की अटक केलेल्या व्यक्तीला याचिका म्हणजे दखील करण्याचा अधिकार नाही, अपील करण्याचा अधिकार नाही आणि वकील देण्याचाही अधिकार नाही. आणि म्हणून मग या कायद्याला या ठिकाणी नो वकील या कायद्याला काय म्हटलं जातं, तर नो वकील, त्याचबरोबर नो दखील म्हणजे याचिका दाखल करणं, आणि नो अपील असं पण या कायद्याचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं, असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आता हा जो कायदा या ठिकाणी बनला, तर या कायदा कधी बनला, तर 18 मार्च 1919ला या ठिकाणी कायदा बनलेला आहे. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आता या संदर्भात दोन महत्वाचे मुद्दे आपण लक्षात ठेवायचे. एक नाव आहे बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, ठीक ना, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. आणि दुसरं नाव आहे पंडित मदन मोहन मालवीय. पंडित मदन मोहन मालवीय हे दोन नावं आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची. का बरं, तर या दोन लोकांनी हा जो कायदा बनवला होता रौलट ऍक्ट, तर त्या रौलट ऍक्टला विरोध करण्यासाठी किंवा विरोध दर्शवण्यासाठी या बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आणि पंडित मदन मोहन मालवीय यांनी आपल्या विधिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की रौलट कायद्याच्या निषेधार्थ कोणत्या व्यक्तीनं आपल्या कायदा मंडळ सदस्यत्वाचा राजीनामा या ठिकाणी दिला, तर त्या दोन व्यक्तींची नावं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते म्हणजे बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आणि दुसरं नाव आहे ते म्हणजे पंडित मदन मोहन मालवीय, ठीक ना. ते दोन नावं आपण कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याचबरोबर लक्षात घ्या, आपल्याला हे पण माहिती असणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी हा जो कायदा आहे, तर या कायद्याचं वर्णन महात्मा गांधींनी राक्षसी कारवाई या स्वरूपात या ठिकाणी केलेली आहे. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या, राक्षसी कारवाई, ठीक आहे ना. तर दोन व्यक्ती आहे की ज्या दोन व्यक्तींनी या कायद्याचा विरोध करत असताना त्या कायद्याच्या द्वारे जी कारवाई भारतीय लोकांवर केली जात होती, तर त्या कारवाईला राक्षसी कारवाई म्हणून संबोधलं. असे कोणते दोन व्यक्ती होते, एक महत्वाची व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी आणि दुसरे महत्वाचे व्यक्ती म्हणजे बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. तर हे पण नाव या ठिकाणी लक्षात घ्या. या दोघांनी या ठिकाणी या कायद्याचं वर्णन राक्षसी कारवाई म्हणून या ठिकाणी केलेलं आहे, असं पण एकंदरीत दिसून येतं. तर हे महत्वाचे आणि बेसिक काही गोष्टी आपल्याला इथे या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, हा कायदा या ठिकाणी निर्माण झाला
मग या कायद्याला विरोध करण्यासाठी काय म्हणतोय मी नीट समजून घ्या. हा जो कायदा निर्माण झाला तर त्या कायद्याला विरोध करण्यासाठी महात्मा गांधींनी एक संघटन स्थापन केलं होतं, ज्याचं नाव होतं सत्याग्रह सभा. ठीक आहे ना. याचं संघटन स्थापन केलं होतं, ज्याचं नाव होतं सत्याग्रह सभा. तर ही सत्याग्रह सभा महात्मा गांधींनी कशा संदर्भात स्थापन केली, तर रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी स्थापन केली. महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि या कायद्याच्या माध्यमातून किंवा या सत्याग्रह सभेचे अध्यक्ष, नाव नीट लक्षात घ्या, सत्याग्रह सभेचे अध्यक्ष होते महात्मा गांधी. ठीक आहे ना. तर महात्मा गांधी हे याचे या ठिकाणी अध्यक्ष या ठिकाणी आहे. आणि दुसरं महत्वाचं नाव याशी संबंधित ते म्हणजे बेंजामिन हार्निमल. लक्षात घ्या. तर बेंजामिन हार्निमल हे एक नाव आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे, की ज्या बेंजामिन हार्निमल जे आहे तर त्यांनी ते या सत्याग्रह सभेचे उपाध्यक्ष किंवा सेक्रेटरी होते. तर महात्मा गांधी या ठिकाणी अध्यक्ष होते सत्याग्रह सभेचे. हा एक महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. का सत्याग्रह सभा स्थापन केली, तर रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी, संपूर्ण भारतभर जनमत निर्माण करावं यासाठी सत्याग्रह सभा स्थापन केली. त्याचे अध्यक्ष महात्मा गांधी या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर त्याचे उपाध्यक्ष किंवा सेक्रेटरी हे बेंजामिन डिझरायल या ठिकाणी होते. बेंजामिन हार्निमल, सॉरी डिझरायल नाही, तर बेंजामिन हार्निमल या ठिकाणी होते. हा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचा. आता बघा, हे सगळं या पद्धतीच्या ठिकाणी होत असतानाच, हे सगळं या पद्धतीनं होत असतानाच आपल्याला या ठिकाणी पाहायला असं भेटतं की महात्मा गांधी जे आहे, तर त्या महात्मा गांधींनी या संदर्भात काही महत्वाची इनिशिएटिव्ह या ठिकाणी घेतलेली आहे. हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आता काय बघा, थोडीशी क्रोनॉलॉजी आपण पाहूया. बघा, हा जो रौलट कायदा आहे, रौलट कायदा, ठीक आहे ना, क्रोनॉलॉजी आपण थोडीशी पाहून घेऊया, म्हणजे ते आणखीन जास्त समजून तुम्हाला येईल. आता रौलट कायदा कधी संमत झाला, तर 18 मार्चला संमत झाला. बघा, 18 मार्च 1919ला. वास्तविकता ती समितीचं गठन हे 1917ला झालं होतं, म्हणजे रौलट समितीचं गठन 1917ला झालं. मात्र कायदा अंमलात कधी आला, तर 18 मार्च 1919ला या ठिकाणी आला. या कायद्याला विरोध करण्यासाठी महात्मा गांधींनी काय केलं, तर सत्याग्रह सभा जी आहे तर ती सत्याग्रह सभेची स्थापना केली. आता मुद्दा नीट लक्षात घ्या, या सत्याग्रह सभेला सुरुवात कुठून झाली, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात घ्या, सत्याग्रह सभेला मुंबई प्रांतातून सुरुवात झालेली आहे. खूप महत्वाचा मुद्दा हा या ठिकाणी लक्षात घ्या. महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित महत्वाचा मुद्दा आहे की सत्याग्रह सभेला सुरुवात कुठून झाली, तर मुंबईमधनं या ठिकाणी झालेली आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. आता बघा काय झालं, महात्मा गांधींनी हे सत्याग्रह सभा या ठिकाणी तर गठीत केली, मात्र रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी संपूर्ण भारतात एक मोठं जन आंदोलन या ठिकाणी उभं करण्याचा निर्णय हा इथे या ठिकाणी घेतल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि ती तारीख या ठिकाणी आहे 30 मार्च 1919. म्हणजेच काय, की महात्मा गांधींनी 30 मार्च 1919 पासून या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये एक देशव्यापी आंदोलन उभं करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली. आणि हे जे देशव्यापी आंदोलन होतं, ज्याला आपण भारताचं पहिलं राष्ट्रीय आंदोलन म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं. ठीक आहे ना. भारतातलं हे पहिलं राष्ट्रीय अखिल भारतीय स्तरावरचं आंदोलन आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पहिलं राष्ट्रीय जन आंदोलन म्हटलं तरी या ठिकाणी चालेल. तर ते सत्याग्रह सभेच्या द्वारे या ठिकाणी निर्माण केलं गेलं. कधी निर्माण केलं, तर 30 मार्च 1919 पासून मुंबई प्रांतातून या राष्ट्रीय आंदोलनाला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, हे सगळं होत असतानाच आपल्याला पाहायला असं भेटतं, महात्मा गांधींनी या सत्याग्रह सभेच्याच माध्यमातून एक महत्वाचा दिन संपूर्ण भारतभर या ठिकाणी सेलिब्रेट करण्याचा निर्णय इथे या ठिकाणी घेतला, ज्या दिवसाचं नाव होतं अपमान व याचना दिन. ठीक आहे ना. अपमान व याचना दिन हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. अपमान व याचना दिन हा या ठिकाणी साजरा करा, अशा प्रकारची भूमिका महात्मा गांधींनी या काळामध्ये घेतल्याचं एकंदरीत दिसून येतं. अपमान व याचना दिवस हा जो होता, तर तो कधी सेलिब्रेट या ठिकाणी करायचा निर्णय घेतला, तर तो या ठिकाणी 6 एप्रिल सन 1919ला 6 एप्रिल सन 1919ला संपूर्ण भारतामध्ये अपमान व याचना दिवस हा साजरा करण्याचा निर्णय गांधी त्या ठिकाणी घेताना एकंदरीत दिसतं. म्हणजे 3 महत्वाचे बिंदू खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून, आणि या संदर्भात क्रोनॉलॉजी लावा वगैरे प्रश्न विचारले जाऊ शकतात.
तर रौलट कायदा कधी संमत झाला तर 18 मार्च 1919ला. सत्याग्रह सभा कधी आहे तर 30 मार्च 1919ला. अपमान व याचना दिवस कधी आहे 6 एप्रिल सन 1919ला. आणि याच दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा अपमान व याचना दिवस हा या ठिकाणी सेलिब्रेट करण्यासाठी पंजाब प्रांतातील जे अमृतसर जे आहे तर त्या भागामध्ये 2 महत्वाचे काँग्रेसचे नेते या ठिकाणी होते. त्यापैकी एकाचं नाव होतं सैफुद्दीन किचलू, नाव नीट लक्षात घ्या. एकाचं नाव होतं सैफुद्दीन किचलू आणि दुसरे व्यक्ती या ठिकाणी होते ते म्हणजे डॉक्टर सत्यपाल. ठीक ना. तर डॉक्टर सत्यपाल, तर सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल हे 2 महत्वाचे काँग्रेसचे महत्वाचे पुढारी. त्यापैकी एक हिंदू आहे आणि एक मुस्लिम या ठिकाणी आहे. तर लक्षात घ्या, डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या दोघांनी काय केलं, त्यांच्या नेतृत्वाखाली पंजाब मधल्या अमृतसर या भागामध्ये एक मोठं जन आंदोलन या ठिकाणी उभारलं आणि 6 एप्रिल सन 1919ला अपमान व याचना दिन हा या दोघांच्या नेतृत्वाखाली पंजाब प्रांतामध्ये या ठिकाणी सेलिब्रेट करण्यात आल्याचं एकंदर त्या ठिकाणी दिसून येतं. त्याचा परिणाम काय नेमका झाला की इंग्रजांनी या लोकांना रौलेट कायद्या अंतर्गत या ठिकाणी अटक केलं. रौलट ऍक्ट जो आहे हा यांना इथे या ठिकाणी लागू केला आणि या कायद्याच्या माध्यमातून या दोघांना इथे या ठिकाणी काय केलं, अटक या ठिकाणी केलेला आहे. या प्रकारचा मुद्दा आपल्याला पाहायला भेटतो. डॉक्टर सत्यपाल आणि त्याचबरोबर सैफुद्दीन किचलू यांना कधी अटक केलं तर 6 एप्रिल सन 1919ला इथे या ठिकाणी अटक करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता या पुढचा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता जेव्हा या दोघांना अटक या ठिकाणी केली त्यावेळेस या ठिकाणी एक महत्वाची सभा ही या ठिकाणी जालियनवाला बाग जे आहे तर या जालियनवाला बाग इथे या ठिकाणी भरवण्यात आलेली होती. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या की या दोघांना अटक केली तर त्या अटकेच्या निषेधार्थ एक महत्वाची सभा आयोजित करण्यात आली जालियनवाला बाग या ठिकाणी. त्याची डेट आहे ती म्हणजे या ठिकाणी 13 एप्रिल सन 1919. तर हे महत्वाचे मुद्दे आपण लक्षात ठेवायचे. क्रोनॉलॉजी लावा अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर तो येथे या ठिकाणी या पद्धतीचा तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे ना. तर रौलट कायदा, सत्याग्रह सभा, अपमान व याचना दिन आणि त्याचबरोबर जालियनवाला बाग महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आता ही क्रोनॉलॉजी आहे. तर या दोघांना अटक केल्याच्या निषेधार्थ अमृतसरमध्ये, पंजाबमधल्या अमृतसरमध्ये जालियनवाला बाग या ठिकाणी एक दिवस या 13 एप्रिल सन 1919ला या दोघांच्या अटकेची एक सभा आयोजित करण्यात आली. लक्षात घ्या, त्यावेळेस या ठिकाणी पंजाब प्रांतामध्ये बैसाखी सण या ठिकाणी होता. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. बैसाखी सण, या बैसाखी सणाच्या दिवशी या पद्धतीचा हा इथे या ठिकाणी एक सभा आयोजित करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता लक्षात घ्या की या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला असं भेटतं की त्या कालखंडामध्ये पंजाबचा जो या ठिकाणी लेफ्टनंट गव्हर्नर जो होता, पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर जो होता, ज्याचं नाव होतं ओडवायर. ठीक आहे ना. ज्याचं नाव होतं ओडवायर. लेफ्टनंट गव्हर्नर होता ओडवायर. आणि या ओडवायरनं आदेश दिले होते जनरल डायरला. ठीक आहे ना. आदेश दिले होते जनरल डायर जो आहे तर त्या जनरल डायर याला या ठिकाणी आदेश दिले होते. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे ओडवायर कोण होता तर पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर होता आणि त्याचबरोबर या ठिकाणी जनरल डायर जो आहे हा तिथला लष्कर प्रमुख या ठिकाणी होता. महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये पाहायला असं आपल्याला भेटतं त्या ठिकाणी हा जो जनरल डायर जनरल ओडवायरच्या सांगण्यावरनं हा या जालियनवाला बाग या ठिकाणी येतो आणि तिथे या ठिकाणी त्यावेळेस या ठिकाणी लाला हंसराज हे नाव लक्षात ठेवायचं. कोणतं तर लाला हंसराज जे आहे हे नाव लक्षात ठेवा. लाला हंसराज यांचं भाषण या ठिकाणी सुरू असतं. लाला हंसराज हे या ठिकाणी आर्य समाजाचे महत्वाचे पुढारी राहिलेले आहेत. तर या लाला हंसराज यांचं भाषण जेव्हा तिथं सुरू आहे त्यावेळेस या ठिकाणी पाहायला भेटतं या जनरल डायरनं इथे या ठिकाणी हल्ला केलेला आहे. या जालियनवाला बाग या ठिकाणी जमलेल्या भारतीय लोकांवर त्याने इथे या ठिकाणी हल्ला केल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे ना. हा, आता बघा या पद्धतीचं आपल्याला दिसतं की या जनरल डायरनं लाला हंसराज यांचं भाषण चालू असताना तिथे या ठिकाणी हल्ला केला.
आता साहजिकच त्या काळामध्ये या जनरल डायरला तो आदेश या ठिकाणी दिला गेला होता की तुम्ही या ठिकाणी त्या सभेवर या ठिकाणी हल्ला केला आणि त्यांनी या ठिकाणी बेछूट गोळीबार या ठिकाणी केला. आता जालियनवाला बागचं कशी कंडिशन होती ती थोडीशी आपण या ठिकाणी पाहूया. बघा, असं वर्तुळाकार या पद्धतीचं हे संपूर्ण या ठिकाणी असं मैदान आहे आणि इथं या पद्धतीचं या ठिकाणी अशा पद्धतीचं इथे या ठिकाणी हे प्रवेशद्वार या ठिकाणी आहे. सभा जी आहे ती सभा इथे या ठिकाणी सुरू होती, लक्षात घ्या. सभा ही या पद्धतीने सुरू होते आणि या बाजूला 2 ठिकाणी अशा विहिरी या ठिकाणी होत्या, लक्षात घ्या. पाणी पिण्यासाठी लोकांना विहिरी आहे आणि लोक जे आहे ना ते असे इथे या ठिकाणी बसलेले होते. या पद्धतीची ती सभा या ठिकाणी चालू होते आणि हे जे ब्रिटिशर्स जे होते ना, तर ते ब्रिटिशर्स कुठे आले होते, तर इथे थांबले होते बघा, इथं. इथं आणि इथं अशा दोन्ही ठिकाणी या ठिकाणी ते थांबलेले होते आणि त्या ब्रिटिशर्सनं या ठिकाणी या सभेमध्ये जे जे लोक भारतीय होते त्यांच्यावर या ठिकाणी इथं गोळीबार या ठिकाणी केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. म्हणजेच काय, की जालियनवाला बागची रचना अशा ठिकाणी होती की त्या मैदानामध्ये चारही बाजूने या ठिकाणी कुंपण होतं. आतमध्ये 2 विहिरी या ठिकाणी होत्या, समोर स्टेज होता आणि इथनं बाहेर जाण्यासाठी हा एकमेव मार्ग होता. ज्या भागामध्ये इंग्रज जे आहे हे इंग्रज हे इथे या ठिकाणी होते. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आणि त्यांच्याकडे खूप साऱ्या दारुगोळा आणि पिस्तुली बंदुका या ठिकाणी आहे. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या जनरल डायरनं बेछूट गोळीबार निरपराध भारतीयांवर केला. कारण त्या भारतीयांकडे ती सभा ऐकण्यासाठी आले होते. त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचे शस्त्र आणि स्वतःला बचाव करण्यासाठी कसली साधनं या ठिकाणी नव्हती. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये इथं मोठा रक्तपात या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या, या सगळ्या परिस्थितीलाच या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड म्हटलं जातं. आता इथं जी लोक या ठिकाणी होती तर त्या लोकांनी स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी या विहिरीमध्ये उड्या मारलेल्या आहेत. स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी विहिरीमध्ये उड्या मारल्या. तर काही बरेचसे लोक जे आहे ते विहिरीमध्ये या ठिकाणी डुबून या ठिकाणी मृत पावलेले आहेत, असं पण या ठिकाणी दिसून येतं. तर या पद्धतीचा खूप बेछूट गोळीबार या ठिकाणी करण्यात आला आणि असं म्हटलं गेलं की या ठिकाणी त्या जनरल डायरचा त्याच्याकडे जो काही गोळीबाराचा साठा होता तो सगळा साठा समाप्त झाला आणि त्यानं त्याचं प्रायश्चित्त पण या ठिकाणी घेतलं. तो असं म्हणला की माझ्याकडचा गोळीबाराचा साठा सगळा समाप्त झाला नाही तर आणखीन लोक मी मारले असते. अशा प्रकारची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे ना. या पद्धतीची ही घटना या ठिकाणी जालियनवाला बागची आहे त्या ठिकाणी झाल्याचं एकंदर दिसतं. आता आयोग तुम्हाला प्रश्न काय विचारणार आहे लक्षात घ्या. याची पार्श्वभूमी काय नेमकी होती त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी प्रश्न विचारले जाईल. हे 2 महत्वाचे स्लाइड मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर लक्षात घ्या, रौलट कायदा इथं बनला गेला. ज्या कायद्याला आपण काळा कायदा असं म्हणतो, त्याला नो अपील नो दखील नो वकील असं पण या ठिकाणी म्हटलं जातं. या कायद्याच्या निषेधार्थ आपल्याला पाहायला भेटतं या ठिकाणी बॅरिस्टर या कायद्याच्या संदर्भात जी कारवाई होती तर त्या कारवाईला महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिना राक्षसी कारवाई म्हटली आणि कायद्याचा विरोध करण्यासाठी जिना आणि मालवीय यांनी या ठिकाणी आपल्या विधिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा या ठिकाणी दिला. आणि मग या सगळ्या या पद्धतीची संपूर्ण घटना इथे या ठिकाणी घडल्या. जेव्हा ही घटना या ठिकाणी घडली तेव्हा महात्मा गांधींनी जालियनवाला बाग हत्याकांडाचं वर्णन हे या ठिकाणी ब्रिटिश सरकारची ही काय आहे, हिमालया एवढी चूक आहे, हिमालया एवढी ही एक मोठी चूक आहे म्हणले. हिमालय एवढी चूक ब्रिटिशांच्या ठिकाणी आहे अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतली. का बरं? कारण जालियनवाला बागवर जे निरपराध भारतीयांवर गोळीबार तुम्ही या ठिकाणी केला तर ती इंग्रजांची हिमालय एवढी चूक आहे अशा प्रकारची भूमिका कोणी व्यक्त केली आहे, कोणी घेतलेली आहे, तर महात्मा गांधी जे आहे तर त्या महात्मा गांधी यांनी या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर खूप महत्वाचा हा पण एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. याच संदर्भात परीक्षा दृष्टिकोन अजून महत्वाचा मुद्दा काय, तर हे एक नाव लक्षात ठेवायचं आपण इथे लिहितो मी ते नाव. शंकरराव नागर नाव नीट लक्षात घ्या. शंकरराव नागर. तर हे एक महत्वाचं नाव आपल्याला या ठिकाणी अभ्यासणं लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आता हे शंकरराव नागर कोण होते, तर हे त्यावेळेच्या व्हॉइसरायच्या कार्यकारिणी परिषदेचे सदस्य होते. व्हॉइसरायच्या कार्यकारिणी परिषदेचे सदस्य हे शंकरराव नागर या ठिकाणी होते. तर या शंकरराव नागर यांनी या ठिकाणी काय केलं, तर आपल्या व्हॉइसरायच्या कार्यकारिणी परिषदेचा राजीनामा इथे या ठिकाणी दिलेला आहे. हा एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर महात्मा गांधींनी या घटनेचं वर्णन हिमालय एवढी चूक असं या ठिकाणी केलं, ब्रिटिशांची ही हिमालय एवढी चूक आहे. तर शंकरराव नागर यांनी या ठिकाणी काय केलं, त्या ठिकाणी आपल्या
व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेचा राजीनामा या ठिकाणी दिला. आणि आपल्याला तर हे तर माहितीच आहे, त्या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर जे होते, रवींद्रनाथ टागोर, तर त्या टागोरांनी आपली नाईटहुड आहे ना, नाईटहुड किंवा सर या पदव्यांचा त्याग केलेला आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर रवींद्रनाथ टागोरांनी नाईटहुड आणि सर या दोन्ही पदव्यांचा त्याग इथे या ठिकाणी केल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हे महत्वाचे बेसिक मुद्दे ज्याच्यावर परीक्षेमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारले जातात हे लक्षात घ्या. ठीक आहे ना. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये ब्रिटिशांनी एक कमिशन गठीत केलं. ठीक आहे ना. ब्रिटिशांनी जालियनवाला बाग हत्याकांड जे आहे, तर त्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी एक कमिशन ब्रिटिशांनी या ठिकाणी भारतामध्ये या ठिकाणी आयोजित केलं, जे 1920 साली या ठिकाणी होतं. ज्या कमिशनचं नाव होतं हंटर कमिशन. ठीक आहे ना. हंटर कमिशन जे आहे हे कधी गठीत आहे? 1920 साली आहे. आणि कशासाठी गठीत करण्यात आलेलं आहे? तर जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी या ठिकाणी करण्यासाठी हे या ठिकाणी डब्ल्यू हंटरच्या नेतृत्वाखाली एक कमिशन गठीत केलं, ज्याचं नाव होतं हंटर कमिशन. आता इथे पण तुम्हाला प्रश्न विचारले जातील, ते म्हणजे हंटर कमिशन जे आहे, तर त्या हंटर कमिशन मध्ये कोण कोण भारतीय सदस्य होते? हंटर कमिशन जे आहे, तर त्या हंटर कमिशन मध्ये कोणकोणते भारतीय सदस्यांचा समावेश होता? असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल आणि जो पेपरच्या दृष्टिकोनातून खूपच इम्पॉर्टंट आहे. तर नाव नीट लक्षात घ्या, चिमणलाल हरिलाल सेटलवाड. ठीक आहे ना. तर हे खूप इम्पॉर्टंट नाव आहे, चिमणलाल हरिलाल हरिलाल सेटलवाड. ठीक आहे ना. तो चिमणलाल हरिलाल सेटलवाड. तर ही एक महत्वाची व्यक्ती आपल्याला पाहायला भेटते, की जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशन नियुक्त केलं. त्यात भारतीय सदस्य म्हणून चिमणलाल हरिलाल सेटलवाड या ठिकाणी होते. दुसरे होते पंडित जगत नारायण. नाव नीट लक्षात असू द्या, पंडित जगत नारायण हे एक महत्वाची व्यक्ती. पंडित जगत नारायण हे पण हंटर कमिशन मध्ये भारतीय सदस्य म्हणून या ठिकाणी होते. आणि तिसरं नाव होतं सुलतान अहमद खान. नाव नीट लक्षात घ्या, सुलतान अहमद खान. यांच्यावर, या तिघांवर प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे. तर हंटर कमिशनचे भारतीय सदस्यांमध्ये कोण कोण आहे? तर चिमणलाल हरिलाल सेटलवाड, पंडित जगत नारायण आणि त्याचं सुलतान अहमद खान. हे तिघं हंटर कमिशनचे भारतीय सदस्य म्हणून या ठिकाणी होते. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आता हंटर कमिशन जो आहे, ते हंटर कमिशन या सगळ्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी काम करत होतं. आणि मग या हंटर कमिशननी एक रिपोर्ट या ठिकाणी दिला आणि ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलं, की यामध्ये साधारणतः सुमारे 1000 लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत आणि मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या त्यांनी केवळ 375 या ठिकाणी लोक मृत्युमुखी या ठिकाणी पडलेले आहेत, ही भूमिका या ठिकाणी मांडली. तर मृत्युमुखी किती लोक पडलेले आहेत? तर केवळ 375 या ठिकाणी सदस्य हे मृत्युमुखी पडले आणि 1000 लोक हे या ठिकाणी जखमी झालेले आहेत. अशा प्रकारचा म्हणजे सुमारे ठीक आहे ना, त्याची संख्या काय डिटेलमध्ये पाहण्याची गरज नाहीये. तर अशा पद्धतीचा रिपोर्ट त्या हंटर कमिशनने दिला आणि मग त्या रिपोर्टवर ऑब्जेक्शन घेतलं गेलं काँग्रेसच्या वतीनं. आणि मग काँग्रेसनं काय केलं, की काँग्रेसनं या हंटर कमिशनला तथ्य जे आहे, तर त्या तथ्यांचा दाखला देण्यासाठी, या हंटर कमिशनला तथ्यांचा दाखला देण्यासाठी किंवा जालियनवाला बाग हत्याकांडाचे पुरावे देण्यासाठी या काँग्रेसनं एक कमिटी या ठिकाणी गठीत केली. आणि ती कमिटी जी आहे, या ठिकाणी मोतीलाल नेहरू जे आहे, तर त्या मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली होती. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर काय मी म्हणतो बघा, हंटर कमिशननं तर हा रिपोर्ट तर दिला, मात्र या रिपोर्टवर ऑब्जेक्शन आणलं आणि त्यासाठी मग काँग्रेसनं हंटर कमिशनला जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये ब्रिटिशांनी कशा प्रकारे अन्याय अत्याचार केला, यासाठी मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आणि त्या समितीमध्ये महात्मा गांधी देखील होते. लक्षात घ्या, त्या समितीचे सदस्य हे महात्मा गांधी होते. जस्टिस अब्बास तय्यबजी, जस्टिस अब्बास तय्यबजी जे आहे, हे देखील या ठिकाणी त्यामध्ये वन ऑफ द मेंबर या ठिकाणी होते. परंतु प्रश्न विचारला गेला तर मोतीलाल नेहरूंवर प्रश्न येईल किंवा या तिघांवर या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. की हंटर कमिशन मध्ये भारतीय सदस्य कोण होते? तर चिमणलाल हरिलाल सेटलवाड, पंडित जगत नारायण आणि सुलतान अहमद खान, हे तर प्रश्न विचारला जाईल. आणि
हंटर कमिशनला सहाय्य करण्यासाठी एक समिती काँग्रेसच्या वतीने गठीत केली. ती कोणाच्या अध्यक्षतेखाली होती? तर उत्तर काय आहे? तर मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली होती. त्यामध्ये वन ऑफ द मेंबर हे महात्मा गांधी आणि जस्टिस तय्यबजी या ठिकाणी होते. या प्रकारचे मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा या कमिटीनं म्हणजे मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली ही जी कमिटी या ठिकाणी होती, तर त्या कमिटीनं कोणकोणते मुद्दे या ठिकाणी समोर आणले ते आपण इथे या ठिकाणी पाहूया. बघा आता इथं म्हटलेलं आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाचे तथ्य व पुरावे गोळा करण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली. त्या समितीच्या सदस्यांमध्ये महात्मा गांधी आहे, जस्टिस अब्बास तय्यब जे आहे, चित्तरंजन दास पण होते आणि पंडित मदन मोहन मालवीय ही पण 2 नावं त्यामध्ये ऍड करा. चित्तरंजन दास आणि पंडित मदन मोहन मालवीय पण त्यामध्ये या ठिकाणी सदस्य या ठिकाणी होते. मात्र इथं प्रश्न जर आला तर अध्यक्षावर प्रश्न येईल ते म्हणजे मोतीलाल नेहरूच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत झाली, जिला फक्त हंटर कमिशनला सहाय्य करायचं होतं. हा मुद्दा लक्षात घ्या. आता बघा हे सगळं होत असताना या कमिटीनं काही महत्वाचे रिपोर्ट या ठिकाणी दिले आणि त्या रिपोर्टच्या माध्यमातून त्यांनी लाल बळीराम कपूर याचा दाखला या ठिकाणी दिला. राम बळीराम कपूर काय आहे? तर इंग्रजांनी याला काय केलं? तर याला या ठिकाणी 12/25च्या खोलीमध्ये या ठिकाणी बंद केलं होतं. त्या व्यक्तीला गोळी लागली आणि त्याला मग त्यांनी 12/25च्या खोलीमध्ये डांबून ठेवलं होतं. अशा प्रकारचा रिपोर्ट या ठिकाणी नेहरू समितीने या ठिकाणी दिला. त्याचबरोबर रलिया राम नावाची एक व्यक्ती होती. तर त्याला या ठिकाणी इंग्रजांनी काय केलं? अमानुष शिक्षा म्हणून पोटावर रांगण्यास भाग पाडलं. त्याचे हात आणि पाय दोन्ही या ठिकाणी बांधले आणि त्याला पोटावर रांगण्यामध्ये या ठिकाणी सांगितलं. साहजिकच त्याचं पोट सगळं फाटलं गेलं त्याच्यामुळं. तर या प्रकारच्या अमानवीय शिक्षा इथे या ठिकाणी इंग्रजांनी या व्यक्तींना या ठिकाणी दिल्याचं दिसून येतं. सुंदर सिंह जे आहे तर ते सुंदर सिंह हे एक महत्वाचं नाव या ठिकाणी लक्षात घ्या. या सुंदर सिंहला काय केलं? तर याला इतकी बेदम मारहाण इंग्रजांनी केली तर तो या ठिकाणी इथं बेशुद्ध या ठिकाणी झाला. म्हणजे लक्षात घ्या की गोळीबार तर केलाच केला, मात्र जे काही वाचलेले लोक होते, बचावलेले लोक होते, तर त्यांच्यावर पण इंग्रजांनी अमानुष अत्याचार केला. तर सुंदर सिंह त्याला इतकं मारहाण केलं की तो बेशुद्ध त्या ठिकाणी पडला. तर मुद्दा नीट लक्षात घ्या. एल कहानचंद हे एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. तर एन कहानचंद हे कोण होते? तर हे अंध होते, अंध व्यक्ती होते. अंध असताना पण त्याचे हात आणि पाय हे दोन्ही बांधले आणि त्या अंध व्यक्तीला पोटावर रांगण्यास इंग्रजांनी या ठिकाणी सांगितलं, ज्यामुळं त्याचं पोट फाटलं गेलं. नंतर त्याचं निधन देखील या ठिकाणी झालं. आणि कुमारू शेडवूड ही एक महत्वाची मुलगी आहे, कुमारी शेडवूड. तर हिला रस्त्यावरून मारहाण करण्यात आली व सरपटत इंग्रजांनी तिला या ठिकाणी नेलं. तर रस्त्यावरून तिला मारहाण करण्यात आली, कुमारी शेडवूड, आणि तिला सरपट त्या ठिकाणी नेलं. तर अशा प्रकारच्या क्रूर अमानवीय शिक्षा इंग्रजांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या काळामध्ये तिथे या ठिकाणी भारतीयांवर केला. अशा प्रकारची भूमिका मोतीलाल नेहरू समितीनं या हंटर कमिशन पुढे मांडली. आणि मग त्या हंटर कमिशननं या संदर्भामध्ये जो जनरल डायर जो होता, तर त्या जनरल डायरला शिक्षा म्हणून काय केली? तर त्याला शिक्षा म्हणून फक्त एवढंच केलं की जनरल डायरला परत भारतामध्ये आता नियुक्ती करू द्यायची नाही किंवा त्याला परत भारतामध्ये काम करण्यास आता बोलवलं जाणार नाही. कुठल्याच पदावर त्याला नियुक्त करायचं नाही, असा आदेश या ठिकाणी ब्रिटिश सरकारने या ठिकाणी काढला हंटर कमिशनच्या शिफारसीनुसार. म्हणजे हा जो जनरल डायर होता, ज्याने आपल्यावर अमानुष अन्य अत्याचार केले, त्याची नोकरी पण नाही काढून घेतली. फक्त एवढंच केलं की त्याला परत भारतामध्ये रुजू करू नका एवढंच. मात्र तो लंडनमध्ये काम करू शकतो अशी ती भूमिका होती. मग या जनरल डायरची बदली झाली लंडनमध्ये आणि मग तो तिथं रिटायर होईपर्यंत त्या ठिकाणी काम करू लागला. जनरल ओडवायरची फक्त बदली करण्यात आली. जो लेफ्टनंट गव्हर्नर होता त्या काळात त्याची फक्त बदली केली आणि जनरल डायरला भारतात आता नोकरीवर ठेवू नका अशी भूमिका घेतली. तर ह्याच फक्त गोष्टी त्या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. आता बघा जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित काही महत्वाच्या बीट्स आपण लक्षात ठेवा. या काळामध्ये या भारतीय राष्ट्रवाद जो होता तो खूप उफाळून बाहेर आला आणि मग या काळामध्ये लक्षात घ्या एक नाव आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, ते म्हणजे कुसुमाग्रज जे आहे. तर त्या कुसुमाग्रज यांनी या काळामध्ये, कुसुमाग्रज माहिती ना कोणाला म्हणतायत? विवा शिरवाडकर. तर कुसुमाग्रज जे आहे तर त्या कुसुमाग्रज यांनी त्या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या
संदर्भामध्ये एक कविता या ठिकाणी लिहिली, ज्या कवितेचं नाव होतं रक्ताचे नच ओघळ सुकले, रक्ताचे नच ओघळ सुकले, ओघळ सुकले अजून क्रुसावरचे. ठीक आहे ना. रक्ताचे नच ओघळ सुकले अजूनही क्रुसावरचे, म्हणजेच त्यांचा क्रुसावरचे, म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे की येशू ख्रिस्त जसा त्याला फासावर क्रुसावर लटकवलं होतं, तर त्या येशू ख्रिस्ताचे जे रक्त आहे त्या रक्ताचे ओघळ पण अजून सुकले नाही. आणि त्या काळामध्ये मग इंग्रज काय करतायत, भारतीयांवर अन्य अत्याचार करतात. अशा प्रकारच्या आशयाची ती कविता जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित कुसुमाग्रज या ठिकाणी इथे करताना एकंदरीत या ठिकाणी दिसतं. याचबरोबर आपल्याला पाहायला भेटतं नानक सिंह एक महत्वाच्या या ठिकाणी कवी आहे पंजाब मधले. तर त्या नानक सिंह यांनी एक कविता लिहिली जिचं नाव होतं खूनी बैसाखी. ठीक आहे ना. आता खूनी बैसाखी ही कविता या नानक सिंह यांची या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. इथे पण प्रश्न तुम्हाला विचारले जातील की खूनी बैसाखी ही कविता कोणाची आहे, तर नानक सिंह यांची या ठिकाणी ती कविता आहे. आणि लक्षात घ्या ही कविता खूप जास्त त्या काळामध्ये पॉप्युलर झाली. मात्र इंग्रजांनी काय केलं, 1924 ला या कवितेवर काय आणली, बंदी या ठिकाणी आणलेली आहे. हा एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी आपण लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. तर या पद्धतीचं जालियनवाला बाग हत्याकांड जे घडलं गेलं आणि ज्याचं कारण रौलट कायदा होता, आणि रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी महात्मा गांधींनी जो सत्याग्रह सभा आयोजित केली होती, त्या सत्याग्रह सभेच्या माध्यमातून महात्मा गांधी संपूर्ण भारतभर 30 मार्च 1919 ला राष्ट्रव्यापी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला होता. आणि या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की या ठिकाणी अपमान व याचना दिन या ठिकाणी इथं 6 एप्रिल 1919 ला ठिकाणी सेलिब्रेट केला गेला. त्याचबरोबर या अपमान व याचना दिनासाठी जी एक मोठी रॅली ही भारतीय राष्ट्रवादाकडनं काढली गेली होती, ज्याचं नेतृत्व सैफुद्दीन किचलू आणि त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्टर सत्यपाल या ठिकाणी यांच्याकडे होतं. तर त्यांना इंग्रजांनी रौलट कायद्या अंतर्गत या ठिकाणी अटक केलं. आणि मग त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी पाहायला असं भेटतं जालियनवाला बाग इथे एक सभा आयोजित केली. नीट लक्षात घ्या, त्यावेळेस त्या सभेला मार्गदर्शन भाषण हे लाला हंसराज या ठिकाणी करत होते. आणि लाला हंसराजचं भाषण चालू असतानाच या जनरल ओडवायरनं जनरल डायरला पाठवलं आणि जनरल डायरनं तिथे या ठिकाणी बेछूट गोळीबार या ठिकाणी केला. जालियनवाला बाग हत्याकांडाचं वर्णन हे महात्मा गांधीनं ब्रिटिशांची ही हिमालय एवढी या ठिकाणी चूक आहे अशी भूमिका या ठिकाणी घेतली. तर आपण मागेच या ठिकाणी पाहिलं की जालियनवाला बाग हत्याकांड जो आहे त्याच्या संदर्भामध्ये रवींद्रनाथ टागोर नाईटहूड आणि सर या पदवीचा राजीनामा ही पदवीचा त्याग करतात. तर शंकरराव नागर हे या ठिकाणी काय करतायत, तर आपली व्हॉइस रॉयच्या कार्यकारी परिषदेचे सदस्यत्वाचा राजीनामा या ठिकाणी देताना एकंदरीत दिसून येतात. तर या पद्धतीचं हे जालियनवाला बाग केस ही आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तर याशी